Hello everybody. Today we are continuing our chapter Human Health and Diseases. In today's session, we will start the common diseases of human being. आता ह्युमन बीइंग मध्ये जर आपण कॉमन डिसीजेसचा विचार केला तर different type of diseases you already hear, different type of diseases or different type of patients you are seeing in your surrounding. तुम्ही कितीतरी प्रकारचे डिसीजेस आता सध्याला पाहतायत. तुमच्या सराउंडिंग मध्ये सुद्धा कितीतरी प्रकारचे पेशंट तुम्ही बघता. कॉमन आपण कोणाला म्हणतो? कॉमन म्हणजे जे कॉमनली आपल्याला पाहायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस आहेत. ठीक आहे. आता हे जे डिसीजेस आहेत तर हे डिसीज आपण स्पेसिफिकली डिवाइड करतो वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. मी ऑलरेडी तुम्हाला जेनेटिक आणि क्रोमोसोमल डिसीजेस सांगितलेले आहेत, परंतु जेनेटिक आणि क्रोमोसोमल डिसीजेस जे आहेत हे फ्रॉम बर्थ असतात, बिकॉज दे आर ट्रान्समिटेड फ्रॉम देअर पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. याचं कारण काय आहे की ते त्यांच्या पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे ट्रान्समिट झालेले आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो? द डिसीजेस which are formed from the birth. आणि याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी केलेलं आहे तुम्हाला. काहींनी खरं तर एक आपण जेनेटिक डिसऑर्डर जेव्हा बघत होतो तो काही जणांनी मला डाऊट सुद्धा पाठवलेलं होतं, व्हॉट इज कंजेनायटल डिसऑर्डर. तर ते कंजेनायटल डिसऑर्डर जे आहेत तर दॅट आर फ्रॉम बर्थ. ठीक आहे. मग हा एक प्रकारचा. आणखी एक टाईप आहे ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस स्टडी करता. एक डिसीज जे तुमच्या समोर आता चालू आहे किंवा त्याविषयी तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, दॅट इज अन कोरोना व्हायरस. ठीक आहे. कोरोना डिसीज. आता लोक त्याला कोविड-19च्या नावाने बोलतात. ठीक आहे. चला आपण प्रत्येक डिसीज वेगवेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत. व्हॉट इज डिसीज हे आपण ऑलरेडी बघितलंय. वी ऑलरेडी स्टडीड द डिसीज. मग दॅट डिसीजेस आपण त्याला म्हणतो ना की फिजिकल और सायकोलॉजिकल अबनॉर्मॅलिटी इज कॉल्ड एज अ डिसीज. मग ही जी अबनॉर्मॅलिटी आहे ह्या अबनॉर्मॅलिटीसाठी समटाइम्स स्पेसिफिक सबस्टन्सेस और स्पेसिफिक ऑर्गन्स आर रिस्पॉन्सिबल. समटाइम्स ऑर्गॅनिजम्स आर नॉट रिस्पॉन्सिबल बट फिजिकल कंडिशन इज रिस्पॉन्सिबल. ठीक आहे. मग हे जे समटाइम्स ऑर्गॅनिजम्स आर रिस्पॉन्सिबल आणि समटाइम्स फिजिकल कंडिशन इज रिस्पॉन्सिबल या पद्धतीने आपण याला डिफरन्शिएट करतो. मी हे जे सांगितलंय की याचा डायरेक्ट सरळ सरळ अर्थ होत नाही, परंतु समजण्यासाठी खूप आहे. मग डिसीजेस आर ऑफ टू टाइप्स. डिसीजेस आहेत ते दोन प्रकारचे आहेत. मग वी आर डिवाइडेड इनटू देम, दॅट इज टू मेजर ग्रुप्स. ह्या डिसीजेसला आपण काय केलं? दोन मेजर ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं. मग त्याच्यामध्ये एक ग्रुप आहे दॅट इज अन congenital disorder or the disease. Congenital diseases. And the second group of disease is an acquired disease. एक आहे congenital आणि एक आहे acquired. आता congenital याचं मीनिंग बऱ्याचशा लोकांना आता कळलं पण आहे. त्याचं मीनिंग काय आहे? फ्रॉम बर्थ. जे डिसीज बर्थ पासून असतं दॅट इज कॉल्ड एज अ कंजेनायटल डिसऑर्डर. आणि अक्वायर्ड नावामध्येच आहे आफ्टर बर्थ. इफ द इंडिव्हिज्युअल कम इन कॉन्टॅक्ट विथ और कम्स इन कॉन्टॅक्ट विथ स्पेसिफिक इन्फेक्शियस एजंट और maybe it will be goes into the physical abnormal condition. So that is called as the acquired. But acquired ही condition after birth असते and congenital condition is before birth or what we call from birth. सरळ याचं मीनिंग पण होतं की congenital diseases are the genetic diseases or inherited diseases. Inherited म्हणजे काय? Inherited from parents to offspring.
ठीक आहे, या पद्धतीने डिसीज ट्रान्समिट झाले. Acquired, it is not parents to offspring, okay, but maybe they are comes in contact, they are formed because of the comes in contact with the patient, maybe, or maybe because of the injury or whatever काय असेल ते, परंतु not from the parents to offspring. हे parents कडून offspring कडे नाही, म्हणजे these are non inheritable. ठीक आहे, असं आपण म्हणू शकत नाही की मलेरिया याच्या आधीच्या खानदानीमध्ये होतं म्हणजे याला झालं, असं आपण म्हणणार नाही. पण आपण इकडे म्हणू शकतो की जेनेटिक डिसऑर्डर आहे, रोमॅटॉइड आर्थरायटिस खानदानीमध्ये कोणाला तरी होतो, नंतर परत झालं. ठीक आहे ना, कितीतरी डिसीजेस आहेत. आपण ऑटोइम्युन डिसऑर्डर्स बघितलेले आहेत, सॉरी ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणण्यापेक्षा आपण जेनेटिक डिसऑर्डर म्हटले, क्रोमोसोमल डिसऑर्डर बघितलेले आहेत. तर हे जे डिसऑर्डर्स आहेत, हिमोफिलिया घ्या, कलर ब्लाइंडनेस घ्या, त्याच्यानंतर आपण स्वतः बघितलेलं जे वेरियस डिसीजेस आहेत, टर्नर सिंड्रोम घ्या, क्लॅनिकल सिंड्रोम्स घ्या, हे जे डिसीजेस आहेत, या प्रकारचे काही डिसऑर्डर्स जे आहेत, आता काही डायरेक्ट क्रोमोसोमल कंडिशन बिघडल्या कारणाने झाले, पण काही आधीच्या जनरेशन मध्ये होते आणि ते पुढच्या जनरेशन मध्ये काय झाले, ट्रान्समिट झाले. त्यामध्ये हिमोफिलिया आणि कलर ब्लाइंडनेस तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कशामध्ये घेऊ शकता, कंजेनायटल डिसऑर्डर मध्ये. मग कंजेनायटल डिसऑर्डर मध्ये काही डिसीजेस आहेत, आय कॅटेगराइज देम, मी याला कॅटेगराइज करतो. मग सम आर जेनेटिक डिसऑर्डर, जेनेटिक डिसऑर्डर डायरेक्ट फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग ट्रान्सफर झालेले असतात. सम आर क्रोमोसोमल डिसऑर्डर, क्रोमोसोमल डिसऑर्डर मध्ये काही डिसऑर्डर असे असतात, ड्युरिंग बर्थ और ड्युरिंग पार्च्युलेशन देयर इज अन प्रॉब्लेम्स इन द क्रोमोसोम्स. ठीक आहे, मग ते त्यावेळेस निर्माण झाले. आणि सम आर म्युटेशनल डिसऑर्डर, बॉडीमध्ये म्युटेशन झालं आणि म्युटेशनमुळे जे काही नॉर्मल प्रोटीन तयार व्हायला पाहिजे होतं त्याच्याऐवजी अबनॉर्मल कंडिशन मध्ये चाललं गेलं, ऑफ द प्रोटीन तयार झालं आणि ज्यामुळे डिसीज फॉर्म झालं, कंजेनायटल. अक्वायर्ड डिसीजेस जे आहेत, तर अक्वायर्ड डिसीजेस हे मग आपण त्यांना डिवाइड करतो परत दोन कंडिशन्स मध्ये. We can divide them into conditions. त्यामध्ये एक communicable, one is communicable and second one is non-communicable. ठीक है, एक आ गया याच्यामध्ये communicable and second one is non-communicable disease. Communicable disease, if the individual come in contact with patient, communicable त्याला आपण म्हणतो. If individual come in contact with patient, that is uncommunicable. आणि काही नॉन कम्युनिकेबल आहे. नॉन कम्युनिकेबल म्हणजे ही बिकॉज ऑफ फिजिकल अबनॉर्मॅलिटी, ही जी कंडिशन आहे, किंवा आपण सरळ सरळ घेऊया, नॉट बिकॉज ऑफ कॉन्टॅक्ट. हे डिसीज कॉन्टॅक्ट मुळे होत नाही. मग कम्युनिकेबल डिसऑर्डर मध्ये तुम्ही घेऊ शकता. आता एक्झाम्पल्स मध्ये आता चालू असलेला कोरोना घेऊ शकता, कॉमन कोल्ड, हे एक्झाम्पल्स मध्ये आपण घेऊ शकतो. तर नॉन कम्युनिकेबल मध्ये एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही घेऊ शकता कॅन्सर, नॉन कम्युनिकेबल. इकडे यू कॅन टेक द एक्झाम्पल दॅट इज एड्स, हेअर. अदर दॅन द कॅन्सर, कॅन्सर व्यतिरिक्त तुम्ही अदर भरपूर डिसीजेस या नॉन कम्युनिकेबल मध्ये घेऊ शकता, जे कम्युनिकेशन मध्ये किंवा एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये न येता होता. सो दीज आर ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ द डिसीजेस. आपण डिसीजेसला या पद्धतीने क्लासिफाय करतो. ठीक आहे, आता कंजेनायटल डिसऑर्डर मध्ये आपण हे डिसऑर्डर ऑलरेडी बघितलेले आहेत आणि या डिसऑर्डर मध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन आपण म्हणणार नाही, बिकॉज ऑफ द इन्फेक्शन ऑर बिकॉज ऑफ द अदर ऑर्गॅनिझम द डिसीजेस विल बी फॉर्म. पण इथे आपण म्हणू शकतो कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल कंडिशन्स मध्ये वी कॅन से दॅट द स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ द डिसीज. काही स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्स आहेत जे ते डिसीज फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल आहेत. मग जे ऑर्गॅनिझम्स किंवा सबस्टन्सेस
हे डिसीज फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल असतात त्या ऑर्गन्सला किंवा सबस्टन्सेसला आपण एक स्पेसिफिक नाव देतो. यू कॅन रिमाइंड दॅट. तुम्ही त्या नावाला रिमाइंड करू शकता. असे काही कन्सेप्ट आहेत जे डिसीजशी रिलेटेड आहेत, परंतु डेली तुमच्या समोरही अशा प्रकारचे कन्सेप्ट येत असतात, परंतु रिमाइंड होत नाही. मग याच्यामध्ये एक आहे पॅथोजन. वन इज अन पॅथोजन. पण पॅथोजन काय? आपण कम्युनिकेबल डिसीज बघितलंय. कम्युनिकेबल म्हणजे एकामधून दुसऱ्यामध्ये, पण नेमकं काय होतंय तर एकामध्ये इन्फेक्शियस एजंट आहे, मग तो इन्फेक्शियस एजंट अदर मध्ये ट्रान्समिट होतो आणि बिकॉज ऑफ दॅट कम्युनिकेबल डिसऑर्डर विल बी फॉर्म. मग कसं आहे तर मग पॅथोजन दी सबस्टन्स किंवा दी ऑर्गॅनिझम which is responsible for abnormalities in other organism. एखादा असा ऑर्गॅनिझम आहे जे अदर ऑर्गॅनिझम मध्ये abnormalities साठी रिस्पॉन्सिबल आहे, तर that organism is called as pathogens. Pathogens may be different. हे पॅथोजन्स वेगवेगळे असू शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. मी ह्या डेफिनेशनला आणखी थोडंसं शॉर्ट करतो. ओके, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम म्हणजे आणखी सोपं होईल. द ऑर्गॅनिझम्स which are responsible for formation of the disease in the body. So different type of pathogens are there. वेगवेगळ्या प्रकारचे pathogens आहेत. For example, some are viruses. Okay, maybe it is because of the bacteria, maybe it is because of the protozoan, maybe it is because of worms, or maybe because of the helminths, or because of fungi, etc. So these are different type of pathogens which are responsible for the diseases. ठीक आहे. pathogens कोणत्याही फॉर्म मध्ये असू शकतात. मे बी pathogen enter in your body or maybe pathogen present outside your body. ओके, तुमच्या बॉडीच्या आतमध्ये एंटर होऊन इन्फेक्शन फॉर्म करू शकतो आणि बॉडीच्या बाहेर राहूनही इन्फेक्शन फॉर्म करू शकतो. मे बी इफ दे हॅव टू एंटर इनटू द बॉडी दे यूज द वेक्टर. जर त्यांना बॉडीमध्ये एंटर व्हायचं असेल तर ते काय करतील? वेक्टरही वापरतील. एक नवीन कन्सेप्ट इथे आला, पण त्याच्या पूर्वी मी तुम्हाला आउटसाइड इनसाइड असं बोलतो. मग इथं पॅरासाइट ही कंडिशन आली. पॅरासाइट, द टर्म इज इव्हॉल्व्ड फ्रॉम द पॅरासिटॉस. ग्रीक वर्ड आहे. या पॅरासिटॉस पासून ही टर्म इव्हॉल्व झाली. मग पॅरासिटॉस म्हणजे काय? टू इट on others table. to eat on others table. दुसऱ्याच्या टेबलवरती जाऊन खाणे, दुसऱ्याच्या घरी जाऊन खाणे. ठीक आहे, स्वतःच्या घरचं सोडणे आणि दुसऱ्याकडे जाणे. वी कॉल्ड इट पॅरासाइट. एक म्हण पण आहे, म्हण म्हणावं किंवा तुम्ही प्रचलित गोष्ट म्हणावं की बरेचसे विद्यार्थी जे असतात ना हॉस्टेलमध्ये राहणारे, तर एखादा जो असतो तो अचानक येतो, काही त्याच्याकडे नाहीये. He don't have paste of it's your own paste, or he don't have his own clothes. ते स्वतःचे कपडे नाही, पेस्ट नाही, काहीच नाही, आणि तो आलेला आहे त्या रूम मध्ये. आणि तो रूम मध्ये न बोलावता आला. काय झालं? त्याला बोलवलं नाही आणि तो रूम मध्ये आला. आला तर आला, 1 2 3 नाही तर 10 दिवस राहिला. ठीक आहे, राहिला. पण या व्यतिरिक्त स्वतःच्या पदर खर्चानं त्याने काही पेस्ट आणलं नाही किंवा त्यासाठी लागणाऱ्या गरजू गोष्टी त्याने आणल्या नाही. त्याने काय केलं? त्याने त्या सगळ्या युजफुल थिंग्स काय केलं? ज्याचं रूम आहे त्याचे वापरल्या. म्हणजे इट मीन्स दॅट द इंडिव्हिज्युअल केम फ्रॉम आउटसाइड इनटू दॅट रूम. दॅट इंडिव्हिज्युअल इज अ पॅरासाइट फॉर्म फॉर देम. तो जो इंडिव्हिज्युअल आहे त्यासाठी काय झाला? पॅरासाइट झाला. म्हणजे प्रचलित आहे. बरेचसे विद्यार्थी जे आहेत हॉस्टेलवर राहणार ते या पद्धतीने बोलतात सुद्धा की आमच्याकडे पॅरासाइट आलेला आहे. तर मला हा कन्सेप्ट थोडंसं डायव्हर्ट तुम्हाला करायचं नव्हतं, पण कन्सेप्ट समजून सांगायचा होता. तर मग पॅरासाइट काय प्रकार आहे?
तर पॅरासाइट हे काय आहे, ते हे अशी ऑर्गॅनिझम्स आहेत जे त्यांचं स्वतःचं न्यूट्रिशियस मटेरियल घेण्यासाठी ते अदर ऑर्गॅनिझमचा वापर करतात किंवा अदर ऑर्गॅनिझम कडून स्वतःसाठी न्यूट्रिशियस मटेरियल अवेलेबल करून घेतात. मग हे जे पॅरासाइट असतात हे परत दोन आहेत. दे आर grouped in the two form. One is endoparasite. एक आहे एंडोपॅरासाइट. एंडोपॅरासाइट म्हणजे इन दी बॉडी. हे काय होतं, बॉडीच्या आतमध्ये एंटर होऊन इन्फेक्शन करतात. तर एक आहे एक्टोपॅरासाइट. they are responsible for infection from outside the body. ते बॉडीच्या बाहेर होत आहे, म्हणजे outside body. ओके, विथ बॉडी आहे परंतु आउटसाइड बॉडी आहे. मग याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. एंडोपॅरासाइट मध्ये एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही प्लाझ्मोडियम. द प्रोटोझोम which is responsible for the malaria, that is plasmodium. खरं तर हा स्वतःहून जात नाही, याला वेक्टरची गरज पडते, म्हणून याला आपण वेक्टर बॉर्न म्हणतो. आउटसाइड मधून तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. देखून बेडबग. बॉडीच्या बाहेरून आहे मॉस्किटो घेऊ शकता. सर्व ॲज अन एक्टोपॅरासाइट. ओके, सो दीज आर सम एक्झाम्पल्स. आपल्याला स्पेसिफिकली हे एक्झाम्पल्स कसे इन्व्हॉल्व आहेत डिसीज फॉर्मेशन मध्ये आपल्याला बघायचं आहेतच. पुढे एक शेवटचा कन्सेप्ट मला क्लिअर करायचा, वेक्टर. वेक्टर काय, द एजंट which brings the pathogen. वेक्टर काय आहे, एजंट which brings the pathogen. असं एजंट जो पॅथोजनला घेऊन येतो. ठीक आहे, मग अशा एजंटला आपण वेक्टर असं नाव देतो, कॅरी करतो. फॉर एक्झाम्पल मलेरियन पॅरासाइट प्लाझ्मोडियम. एक्झाम्पल मध्ये घेऊ शकता आपण मलेरिया. हा डिसऑर्डर आहे. ठीक आहे, हे कोणामुळे होतं, इट ऑकर्स बिकॉज ऑफ प्रोटोझोन दॅट इज प्लाझ्मोडियम. ठीक आहे, या प्रोटोझोन मार्फत होतो. पण हा प्रोटोझोन इट विल बी एंटर इनटू द ह्यूमन बीइंग. पण हा ह्यूमन बीइंग मध्ये कसं एंटर होईल, मग विथ द हेल्प ऑफ वेक्टर. ते कशा थ्रू, वेक्टर. and that vector is an mosquito, specifically Anopheles, female Anopheles, which is responsible to transmit the plasmodium into the human being and form the malaria in that individual. ठीक है, तर हे झालं about the introduction of the diseases, different type of diseases. आता हे diseases मी तुम्हाला आधी सांगितलं, because of the viruses, because of the bacteria, because of the protozoan, worms, enemies, fungi, etc. तुम्हाला प्रत्येकाचे सेपरेट डिसऑर्डर स्टडी करायचे. म्हणजे व्हायरसेस मध्ये तुम्हाला कॉमन कोल्ड स्टडी करायचा आहे. कॉमन कोल्ड व्यतिरिक्त अदर डिसीजेस पण आहे जे व्हायरसेस थ्रू होतात. ठीक आहे ना, बॅक्टेरिया थ्रू तुम्हाला निमोनिया असेल, त्यानंतर टायफॉइड आहे, डिसेंट्री आहे, भरपूर प्रमाणामध्ये डिसीज पाहायचे आहे. त्यानंतर बिकॉज ऑफ द प्रोटोझोन मलेरिया, अमिबियासिस, हे दोन डिसीजेस. बिकॉज ऑफ वर्म तुम्हाला अस्कॅरियासिस स्टडी करायचा आहे. बिकॉज ऑफ द हेल्मिन्स यू हॅव टू स्टडी द एलिफेंटासिस. त्यानंतर बिकॉज ऑफ द फंगाई यू हॅव टू स्टडी द डिसीज रिंगवर्म. ओके, डिफरंट टाइप ऑफ डिसीज तुम्हाला पाहिजे. आपण वन बाय वन पाहूया आणि सुरुवात करूया डिसीज बाय बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस बॅक्टेरियामुळे फॉर्म होतात. डिसीज बाय बॅक्टेरिया. बिकॉज ऑफ बॅक्टेरिया डिफरंट टाइप ऑफ डिसीजेस फॉर्म इन द ह्यूमन बॉडी. असं म्हटलं तर मग तुम्हाला भरपूर डिसीजेस आठवत असतील. टायफॉइड सर्वात पहिलं नाव येईल कारण बॅक्टेरिया साल्मोनेला टायफिम्युरियम. Pneumonia हा एक डिसीज आठवत असेल बिकॉज ऑफ दी बॅक्टेरिया दॅट इज
Because of bacteria, different type of diseases. From that, the first disease we have to study, that is typhoid. पहिले डिसीज जे आपल्याला इथे पाहायचं आहे, that is an typhoid. टायफॉइड हे नाव तुमच्या समोर आल्यानंतर लगेचच तुम्हाला क्लिक होत असेल कोणतं ऑर्गॅनिझम त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. पहा, टायफॉइड इट इज कॅरेक्टराइज्ड बाय, म्हणजे टायफॉइड ही जी कंडिशन आहे ना, ही कंडिशन कॅरेक्टराइज्ड बाय अॅक्यूट इन्फेक्शन. ठीक आहे, इन्फेक्शन ऑफ द बॅक्टेरिया, परंतु स्पेसिफिक बॅक्टेरिया आहे, बट इट इज कॅरेक्टराइज्ड बाय acute infection of intestine. Acute infection of intestine. प्रश्न असू शकतो, which is the acute infection of the intestine. मग इंटेस्टाइनचं acute infection, that is the typhoid. आता इंटेस्टाइनचंच काय इन्फेक्शन हे तुम्हाला मोड ऑफ ट्रान्समिशन द्वारे क्लिअर होईल. पण टायफॉइडला यानं ओळखलं जात नाही. टायफॉइडला ओळखलं जातं तापाद्वारे. फिवर विथ चिल्स, हाय फिवर, या फॉर्ममध्ये टायफॉइड ओळखला जातो. ठीक आहे, तर मी इथे येईल. टायफॉइडचं दुसरं एक नाव आहे टायफॉइड फिवर, हेही नाव दिलं जातं. आपण याच्यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट, वेगवेगळे कंडिशन्स बघूया. द पॅथोजन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर टायफॉइड. पॅथोजन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर टायफॉइड. टायफॉइडसाठी कोणतं पॅथोजन रिस्पॉन्सिबल आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, दॅट इज साल्मोनेला टायफी. पूर्ण नाव टायफिम्युरियम, हे पूर्ण नाव आहे, पण मी या ठिकाणी शॉर्ट नेम दिलं तुमच्या समोर, साल्मोनेला टायफी. याला एस टायफी सुद्धा म्हटलं जातं. तुम्हाला नाव तर माहित आहे, परंतु ह्या ऑर्गॅनिझमची इन्फॉर्मेशन महत्वाची आहे की कसा असतो. मग साल्मोनेला टायफी हा जो आहे, तर इट इज अन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. प्रोकॅरियोटिक सेलच्या वेळेस तुम्ही हे ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह असा प्रकार स्टडी केलेला आहे. आता ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये एक सर्वात महत्त्वाचा फरक आहे की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये एक लायपोपॉलिसॅकराइडची लेयर असते त्याच्या कॅप्सूलमध्ये, दॅट इज प्रेझेन्स ऑफ द लायपोपॉलिसॅकराइड. ठीक आहे, हे त्याच्यामध्ये असल्या कारणानं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हे ऍज कम्पेअर्ड टू ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँटीबायोटिक रेझिस्टन्स आहे. त्याला ठेवा, मी हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे. वाय ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आर रेझिस्टन्स टू अँटीबायोटिक ऍज कम्पेअर्ड टू ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. कारण काय? आणि एकच कारण त्याच्यामध्ये आहे, बिकॉज इट्स कोट कन्सिस्ट लायपोपॉलिसॅकराइड. त्याला राहील त्याचा जो कोट आहे किंवा त्याची जी कव्हरिंग आहे, कॅप्सूल आहे, इट कन्सिस्ट द लायपोपॉलिसॅकराइड LPS. दॅट कव्हरिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर रेजिस्टन्स टू अँटीबायोटिक. तिची कव्हरिंग असेल ती अँटीबायोटिक साठी अँटीबायोटिक रेजिस्टन्स कव्हरिंग आहे. ठीक आहे ना, तर मी इथं कन्सेप्ट हा क्लिअर केला तुम्हाला. मग हा ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. आता हा जो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे, स्ट्रक्चरली जर तुम्ही याला बघितलं, सी रॉड शेप आहे, हे आहे त्याचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर इट हॅविंग एक्सेस कव्हरिंग, इट्स कॅप्सूल, त्याला आपण सेल वॉल म्हटलं तरी चालेल, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनचे एक्सटेन्शन आहेत इन द फॉर्म ऑफ फ्लॅजिला. पेरिट्रायटस कंडिशन आपल्याला ह्या बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळते. व्हॉटेवर आतमध्ये काय असेल मी काय सगळं दाखवत नाही, गरज पण इथे नाही, पण स्ट्रक्चरची तुम्हाला गरज होती. आता याचं हा जो बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरिया का जास्त रेजिस्टन्स आहे आणि का याच्यामुळे डायरेक्ट डिसीज इन बॉडी होतो, याचं कारण दे हॅविंग देअर ओन अँटीजन्स. त्यांच्या बॉडीवरती काही स्पेसिफिक अँटीजन्स आहेत आणि त्यापैकी स्पेसिफिक अँटीजन हे रिस्पॉन्सिबल आहे इन्फेक्शन साठी बॉडीमध्ये. मग ही जी फिगर आहे, आपण जर याला क्लिअर केलं तर बाहेरून इट हॅविंग द कॅप्सूल, सी
This is an capsule, and capsule having a specific antigen. That antigen is an K antigen or VI antigen. It consists K or VI antigen. या कॅप्सूल मध्ये K किंवा VI हे अँटीजन प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर आतमध्ये तसं त्याच्याही आतमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मी काही दाखवलेलं नाहीये, बट दिस इज अन सेल वॉल. याला सोमॅटिक लेयर सुद्धा म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज somatic layer, and the important thing is that the cell wall having the antigen, that is O antigen. डायरेक्ट त्याला O antigen म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. जो तयार झाला LPS पासून, लायपोपॉलिसॅकराइड पासून. म्हणजे सेल वॉल मध्ये पेप्टिडोग्लायकन आहेच, ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी स्टडी केले NAG आणि NAM हे दोन कॉन्स्टिट्यूएंट असतात. मग NAG NAM बरोबर दे हॅविंग लायपोपॉलिसॅकराइड विथ प्रोटीन्स हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. मग हे लायपोपॉलिसॅकराइड आहे तो O अँटीजन फॉर्म करतो. या व्यतिरिक्त इन हॅविंग फ्लॅजेला, आणि फ्लॅजेला जो आहे तो स्पेसिफिक अँटीजन कन्सिस्ट करतो, दॅट इज H अँटीजन. दीज आर फ्लॅजेला, आणि फ्लॅजेला हॅविंग द H अँटीजन. ठीक आहे. तर हे तीन डिफरंट टाइपचे अँटीजन्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, आणि याच्यामुळे ह्या बॅक्टेरियाची रेजिस्टन्स ॲबिलिटी जास्त आहे किंवा रेजिस्टन्स पॉवर याच्यामध्ये जास्त आहे. इथे वाटलं असं कुठेतरी लिहून ठेवा, रेजिस्टन्स टू अँटीबायोटिक because of it having LPS lipopolysaccharide with O antigen. मग O antigen का, तर LPS मुळे. ठीक आहे. O antigen मध्ये LPS चं प्रमाण जास्त आहे. मग हे LPS त्यासाठी काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे. या व्यतिरिक्त मग स्ट्रक्चर मध्ये बाकीचे काही इथे प्रेझेंट आहे. दिस इज अबाउट दी पॅथोजन अँड पॅथोजेनिसिटी ऑफ दी साल्मोनेला टायफी. इट इज बिकॉज ऑफ, ध्यानात राहील प्रश्न जरी विचारला तर, pathogenicity of Salmonella typhi is because of O antigen having LPS, that is lipopolysaccharide. ठीक आहे. हे झालं अबाउट द पॅथोजन. हाऊ दिस पॅथोजन एंटर इन युअर बॉडी. हे पॅथोजन तुमच्या बॉडीमध्ये कसं एंटर होतं, आपण इथे स्टडी करूया इपिडेमिओलॉजी, किंवा तर आपण म्हणूया मोड ऑफ ट्रान्समिशन. हाऊ इट इज एंटर इन युअर बॉडी. हे तुमच्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने एंटर होतं. मग हा जो टायफॉइड आहे हा डायरेक्ट एंटर होतो बॉडीमध्ये. इट इज बाय कॉन्टॅमिनेटेड, इट इज बाय कॉन्टॅमिनेटेड फूड ऑर वॉटर. जर हा बॅक्टेरिया फूड किंवा वॉटर मध्ये असेल तर त्याच्या थ्रू कॉन्टॅमिनेशन का झालं, मे बी द वॉटर ऑफ द फूड मटेरियल कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द फिकस ऑर द फीकल मॅटर. फीकल मॅटरचे कॉन्टॅक्ट मध्ये, कारण फीकल मॅटर बरोबर पेशंटच्या फीकल मॅटर बरोबर हा बॅक्टेरिया बरोबर येतो. स्पेसिफिक इन्सेक्ट हाऊस फ्लाय म्हणा हे त्यावरती बसेल फीकल मॅटर वरती. हेच इन्सेक्ट जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या फूड मटेरियल मध्ये बसतो तर त्यावेळेस त्यानं त्याच्या बरोबरीने काय केलेलं असतं, हा जो पॅथोजन आहे बरोबर आणलेला असतो. ठीक आहे. मी तुम्हाला कंडिशन सांगितली. हाऊ द फूड अँड वॉटर कॉन्टॅमिनेटेड. फूड अँड वॉटर बोथ आर कॉन्टॅमिनेटेड बिकॉज ऑफ का, मग काही स्पेसिफिक इन्सेक्ट असेल, हाऊस फ्लाय ऑर कॉक्रोचेस, हे काय स्पेसिफिक इन्सेक्ट आहे. ते कुठून आले, दे केम फ्रॉम फीकल मॅटर. फीकल मॅटर बरोबरीने आलेले. ठीक आहे. आणि म्हणूनच हे जे हाऊस फ्लाय आणि कॉक्रोचेस त्यांच्या बॉडी बरोबर हा बॅक्टेरिया कन्सिस्ट करतात, आणि हा बॅक्टेरिया काय होईल, फूड किंवा वॉटर मध्ये इन्सर्ट होईल. हे एक कंडिशन. आणि आणखी एक कंडिशन आहे, दॅट इज पुअर हायजेनिक कंडिशन. पुअर हायजेनिक, स्वच्छता नसणे.
ओव्हर हायजीन स्वच्छता नसणे, ज्याच्यामुळे या प्रकारची कंडिशन निर्माण होऊ शकते. दॅट्स अ ट्रान्समिशन. ट्रान्समिशन झालं म्हणजे कसं होईल, म्हणजे कशा पद्धतीने, मग हे तुमचं फूड और वाटर या थ्रू काय होईल, इट विल बी एंटर इनटू द युअर इंटेस्टाइन. म्हणून म्हटले ऍक्यूट इन्फेक्शन ऑफ द इंटेस्टाइन. हे काय होईल, इंटेस्टाइन मध्ये चाललं जाईल. आता इंटेस्टाइन मधून अब्सॉर्ब होणार आहे, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. सी दिस इज अ वॉल ऑफ इंटेस्टाइन अँड दिस इज अन ब्लड वेसल. हे आहे ब्लड वेसल. ठीक आहे. मग इंटेस्टाइनचं लुमेन, इट इज अ लुमेन ऑफ इंटेस्टाइन. ओके. आणि दिस इज ब्लड वेसल. काय होईल, यामध्ये असलेलं हे व्हायरस, सॉरी हे बॅक्टेरिया हा अब्सॉर्ब होऊन ब्लड वेसल मध्ये चालला जाईल. हे ब्लड वेसल कुठे चालले, स्पेसिफिक ऑर्गन कडे चालले. मग इंटेस्टाइन, इंटेस्टाइन मधून कुठे गेलं, फ्रॉम इंटेस्टाइन टू द ब्लड अँड फ्रॉम ब्लड टू द अदर बॉडी ऑर्गन्स. हे एकदा ते ब्लड मध्ये आलं की तिथून पुढे मग सिम्पटम्स बॉडीवरती दिसायला लागतात. डिफरंट सिम्पटम्स यू विल बी सीन इन युअर बॉडी. वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स मध्ये पहिलं सिम्पटम जे बॉडीमध्ये पाहायला भेटणार आहे तर दॅट इज अन फ्युअर, ज्याला टायफॉइड हा ओळखला जातो. Now the symptoms, in that first, that is high fever, which will be as long as 141 degree Fahrenheit किंवा 39 to 40 degree Celsius इतक्या प्रमाणामध्ये टेम्परेचर बॉडीचं असू शकतं. 39 to 40 हाय फिवर, जो काय होणार नंतर वाढत जाणार आहे. ही एक कंडिशन आपल्याला यामध्ये पाहायला भेटेल. त्यानंतर सेकंड कंडिशन दॅट इज अ नाउजिया. नाउजिया आपण याला म्हणतो मळमळ होणे, वॉमिटिंग, उलटी होणे, लॉस ऑफ appetite. लॉस ऑफ appetite, भूक न लागणे, that is called as loss of appetite. या व्यतिरिक्त हेरॅक, ही कंडिशन आपल्याला पाहायला भेटेल. आता इंटेस्टाइन मध्ये आहे म्हणून ॲब्डॉमिनल पेन ही सिम्पटम असेल. ॲब्डॉमिनल पेन बरोबर कॉन्स्टिपेशन, याबरोबर डिस्कशन आपण डायजेशन अँड ऍब्सॉर्प्शन या चॅप्टर मध्ये ऑलरेडी केलेला आहे. या व्यतिरिक्त डायरिक कंडिशन इथं भेटेल. थोडं जास्त प्रमाणात झालं म्हणजे ऑर्गन्स कडे जर चालला गेला तर रेड रॅशेस ऑन स्किन, तुम्हाला स्किन वरती रेड रॅशेस पाहायला भेटते. ही एक कंडिशन तुम्हाला इथे पाहायला भेटेल. आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही ट्रीट केलं नाही तर सिव्हिअर कंडिशन निर्माण होईल. आणि सिव्हिअर कंडिशन मध्ये इफ अनट्रीटेड, जर ट्रीट केलं नाही म्हणजे विल बी एंटर इनटू द सिव्हिअर कंडिशन. मग सिव्हिअर कंडिशन मध्ये काय होईल, ब्रीथलेसनेस, ब्रीदिंग साठी प्रॉब्लेम्स निर्माण होतील, हिमोरेज, हिमोरेज तुम्हाला माहित आहे. हिमोरेज आरबीसी बस्ट व्हायला सुरुवात होईल. इवन इरेग्युलर हार्टबीट्स, ऑल्सो इरेग्युलर हार्टबीट्स. ठीक आहे. मग मे बी बिकॉज ऑफ दीज द पेशंट कॅन बी डाय, कॅन बी नॉट कंपल्सरी, द पेशंट कॅन बी डाय. मग इफ ट्रीटेड देन देयर विल बी नो प्रॉब्लेम, मे बी ट्रीटेड. मग ट्रीट करता येऊ शकतं, इट इज पॉसिबल. परंतु ट्रीटमेंटच्या आधी देर इज अन डायग्नोसिस. मग ते डायग्नोज होणं गरजेचं आहे. अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन्स मेकॅनिझम द्वारे तुम्ही त्याला डायग्नोज करू शकता. मग त्यासाठी जी टेस्ट आहे त्याला आपण सिरोलॉजिकल टेस्ट म्हणतो. डायग्नोसिस
And diagnosis by serological test, that is Vidal test. Vidal test is serological test, म्हणजे अँटीजन अँटीबॉडी रिएक्शनच्या बेसिसवर की डायग्नोस केलं जातं. याचे अँटीजन्स भेटले ना, H O पैकी अँटीजन जर भेटले तर समजून जायचं की टाइप पी साल्मोनेला टाइप बॉडीमध्ये आहे. ठीक आहे, हे झालं डायग्नोसिस. डायग्नोसिस नंतर ट्रीटमेंट आहे. मग विच टाइप ऑफ ट्रीटमेंट इज देअर? तसं स्पेसिफिक ट्रीटमेंट नाहीये, परंतु सिव्हिअर कंडिशन मध्ये करू शकतो आपण. इन सिव्हिअर कंडिशन यू कॅन ट्रीट बाय रिमूव्हिंग द गॉल ब्लॅडर सर्जिकली. इन सिव्हिअर कंडिशन गॉल ब्लॅडर सर्जिकल रिमूव्हल. इथं गॉल ब्लॅडर सर्जिकली रिमूव्ह करावं लागेल, म्हणजे त्या केस मध्ये हे जे सिव्हिअर कंडिशन्स जे आहेत ते थांबवता येते. आणखीन एक आहे अँटीबायोटिक. स्पेसिफिक अँटीबायोटिक इथे वापरता येऊ शकते, दॅट इज क्लोरोमायसिपिन. क्लोरोमायसिपिन ही एक अँटीबायोटिक आहे, ज्याच्या सहाय्याने आपण ट्रीटमेंट करू शकतो. या व्यतिरिक्त यू कॅन प्रिव्हेंट, मग प्रिव्हेंशन आहे. एक तर सर्वात महत्त्वाचं प्रिव्हेंशन काय आहे, दॅट इज काय करायचं आहे? प्रिव्हेंट द ईटिंग ऑफ कॉन्टॅमिनेटेड फूड ऑर ड्रिंकिंग ऑफ कॉन्टॅमिनेटेड वॉटर. बघितलं, use clean food or clean water. Contaminated conditions पासून स्वतःला बाहेर ठेवणे. आणि या व्यतिरिक्त मग वॅक्सिनेशन्स अवेलेबल आहे. देयर इज अ वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन दोन प्रकारचे आहेत, एक ओरल आणि एक इंजेक्टेबल. ओरल मध्ये आहे TY21. ही वॅक्सिन ओरल मध्ये वापरली जाते, TY21A. आणि एक आहे इंजेक्टेबल. इंजेक्शनच्या माध्यमातून बॉडीमध्ये दिले जाते, आणि दॅट इज TPV. दॅट इज टायफॉइड पॉलिसॅकराइड वॅक्सीन. त्याला काय म्हणतात TPV ला? टायफॉइड पॉलिसॅकराइड वॅक्सीन. LPS लायकोपॉलिसॅकराइडच्या बेसिसवरती पॉलिसॅकराइड वॅक्सीन इथं तयार केली गेलेली आहे, दॅट इज TPV. ठीक आहे, आणि मार्केटमध्ये हे TPV जे आहे ही दोन फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, एकाचं नाव आहे टायफिन VI ह्या नावाने आहे, आणि एकाचं नाव आहे दॅट इज टायफेरिक्स. ह्या नावाने मार्केटमध्ये अवेलेबल आहे इंजेक्टेबल वॅक्सीन. सो दीज आर प्रिव्हेंशन्स अगेन्स्ट द टायफॉइड. या ठिकाणी आपण टायफॉइड हा जो डिसीज आहे तो पूर्णपणे पाहिलेला आहे. इथं आपण टायफॉइड क्लिअर केलं. पुढे जाऊया आपण आता सेकंड बॅक्टेरियल डिसऑर्डर. You know that disorder, that is an pneumonia. Second bacterial disorder is an pneumonia. Pneumonia, it is characterized by माइंड मध्ये येत असेल एखादा खोकणारा व्यक्ती, त्याला आपण निमोनिक पेशंट असं म्हणतो. हे माइंड मध्ये येत असेल, पण ऍक्च्युअली निमोनिया इज व्हॉट? दॅट इज इन्फ्लामेशन ऑफ लंग्स ऑर दी अल्विओलाई. म्हणजे इट इज कॅरेक्टराइज्ड बाय इन्फ्लामेटरी कंडिशन ऑफ लंग्स ऑर अल्विओलाई. इन्फ्लामेटरी कंडिशन ऑफ lungs and alveoli. इन्फ्लामेशन हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे, मी सर्क्युलेशनच्या वेळेस मला क्लिअर करून दिले. इन्फ्लामेटरी कंडिशन ऑफ द लंग्स अँड अल्विओलाई. आता इन्फ्लामेशन का होतं?
मग इन्फ्लामेशन इज ऑकर्स बिकॉज ऑफ नॉट ओनली द कंडिशन ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन, फक्त एकच कंडिशन आहे बॅक्टेरियल इन्फेक्शनची. एक तर याच्या इन्फेक्शन मध्ये किंवा इन्फ्लामेशन साठी बॅक्टेरिया पण रिस्पॉन्सिबल आहे, व्हायरस सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे, काही प्रमाणामध्ये देर इज अँड रिस्पॉन्सिबल कंडिशन इज अँड फंगाय, हेही रिस्पॉन्सिबल. आणि एवढंच नव्हे, दी इंजुरी इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फ्लामेशन ऑफ द लंग्स. इंजुरी सुद्धा लंग्सच्या इन्फ्लामेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. बऱ्याचशा कंडिशन्स तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत. मी प्रत्येक कंडिशन्स तुम्हाला इथे देईल. फर्स्ट, pathogens which are responsible for this disease. Pathogens. मग या pathogens मध्ये एक तर पहिलेच pathogen मी या ठिकाणी घेईल, that is an viral pathogen. Different type of viruses are responsible for lung disorder or the pneumonia. त्यामध्ये एक आहे इन्फ्लुएन्झा व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस. त्यानंतर सेकंड वन इज दॅट इज कॉलनी व्हायरस हे घेऊ शकता, पण ॲडिनो व्हायरस मध्ये घेऊया आपण. वन इज ॲडिनो व्हायरस. सेकंड, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा ऑल्सो इज देयर, पण मी इथे एकच दिलंय, त्यामुळे तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये हिमोफिलस इन्फ्लुएन्झाला सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. तसं हिमोफिलस इन्फ्लुएन्झी इज अन बॅक्टेरिया, तो बॅक्टेरिया आहे. या व्यतिरिक्त पॅरा इन्फ्लुएन्झा, त्यानंतर आणखी एक आहे RSV. हे रेस्पिरेटरी व्हायरस आहे जो इन्फ्लामेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. हे झाले अबाउट व्हायरस. त्यानंतर सेकंड इज बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये तुम्हाला निमोनिक बॅक्टेरिया बऱ्यापैकी माहित आहे, पण मोस्ट इन्फेक्शियस बॅक्टेरिया इन ह्युमन बीइंग दॅट इज स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. स्ट्रेप्टोकॉकस निमोनी मी एकच नाव देतो आणि यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, तुम्हाला पुढे जाऊन कन्फ्युजन नको. ठीक आहे, तर एकच नाव दिले स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. त्यानंतर फंगल, रिस्पॉन्सिबल फॉर इन्फ्लामेशन ऑफ द लंग. त्यामध्ये एस्परजिलस हा मोल्ड आहे जो इन्फ्लामेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर निमोसिस्टिस जिरोविसी, निमोसिस्टिस जिरोविसी. तर हा एक फंगस आहे जो निमोनियासाठी रिस्पॉन्सिबल आहे. निमोसिस्टिसचे दोन स्पेसिस आहेत, मी इथे एकच स्पेसिस घेतले. आणि शेवटी इंजुरी, म्हणजे आपण त्याला म्हणूया फिजिकल इंजुरी, मे बी बाय बर्न or maybe by physical injury. So these are the conditions by which the inflammation of lungs is occurs or pneumonia is occurs. त्यामुळे ध्यानात ठेवा, निमोनिया फक्त एकाच पॅथोजन मुळे होत नाही. डिफरंट टाइप ऑफ पॅथोजन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द निमोनिक डिसऑर्डर. त्यानंतर हा पॅथोजन तुमच्या बॉडीमध्ये एंटर कसा होतो, हाऊ इट विल बी एंटर, तुम्ही इथे आणखी घेऊ शकता करोना व्हायरस. यू कॅन ऍड दिस, कारण करोना व्हायरस शोज द निमोनिक सिम्पटम्स. करोना व्हायरस जो आहे तो निमोनिक सिम्पटम शो करतो, म्हणजे तुम्ही त्याला कॉमन कोल्ड मध्ये ऍड करू शकता इथे. परंतु सध्याला अडॅप्ट झालेला किंवा आपण त्याला म्हणूया इव्हॉल्व झालेला आधीचा करोना व्हायरस जो होता काही काळापूर्वी, तर तो करोना व्हायरस कॉमन कोल्ड साठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि आताचा करोना व्हायरस जो आहे तो आता निमोनिक डिसऑर्डर साठी रिस्पॉन्सिबल आहे, दॅट इज इन्फ्लामेशन ऑफ लंग्स साठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे तुम्ही त्याला सुद्धा या ठिकाणी ऍड करू शकता. कारण सिव्हिअर रेस्पिरेटरी जे काही डिसऑर्डर्स आहेत आपण त्याला सार मध्ये घेतो, दॅट इज सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी डिसीज, यामध्ये घेतो आपण त्याला.
त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी त्याला घेऊ शकता. नाउ हाऊ इट विल बी ट्रान्सफर, मोड ऑफ ट्रान्समिशन ऑर एपिडेमियोलॉजी. Its transmission. Now it will be transmitted by droplet or aerosol method. Droplet or aerosol method. Now what is droplet? Because of the sneezing, okay, or because of the cough, the droplets will be comes out from the mouth. Sneezing मुळे किंवा कफ मुळे, शिंक आली किंवा कफ आला त्यामुळे काय होतं, ड्रॉपलेट जे आहेत ते एअर मध्ये येतात, हवेमध्ये येतात. If the another individual, non-patient individual will comes in contact with that air which having these droplets, हे ड्रॉपलेट ज्या एअर मध्ये असेल त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आलं तर the droplet will be enter into that normal individual, and because of entry of that organisms then the disease will be formed. मग त्यामध्ये नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये पेशंट मधून तो डिसीज जो आहे तो ट्रान्सफर केला जाईल. So this is about the transmission. Okay. As well as the transmission is by using specific compounds. Specific components, for example, you use the glass. एका ग्लास मध्ये पाणी पिलंय आणि त्याला काय होतं, निमोनिया डिसऑर्डर होता. त्याच ग्लासच्या सहाय्याने जर दुसऱ्याला पाणी पिला तर मग त्या ग्लासच्या माध्यमातून काय होईल, हा बॅक्टेरिया किंवा हा ऑर्गॅनिझम्स व्हायरस हा बॉडीमध्ये एंटर केला जाईल. मग त्याच्या सहाय्याने सुद्धा तो बॉडीमध्ये एंटर होऊ शकतो. एंटर बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर मग काय होईल, when it will be enter, it will be goes through the respiratory tract. So at the early stages there will be upper respiratory symptoms. early stages मध्ये काय होतं, upper respiratory symptoms पाहायला भेटतात. upper respiratory symptoms म्हणजे sore throat असेल, म्हणजे कॉमन कोल्ड मध्ये जे सिम्पटम्स आपल्याला पाहायला भेटतात ते सिम्पटम्स सुरुवातीला भेटतील. त्याच्यानंतर पुढे मग काय होईल, the virus or bacteria will be reached to the lungs, okay, and in lungs it infect the alveoli. First thing, that is infection of alveoli in lungs. इथे लंग्स मध्ये असलेले जे काही अल्व्हिओला आहे हे काय होतील, इन्फेक्ट केले जाते. जेव्हा अल्व्हिओलाय इन्फेक्ट झाले तर इन दॅट केस बिकॉज ऑफ द इन्फ्लेमेशन दॅट अल्व्हिओलाय गेट फिल्ड बाय द स्पेसिफिक फ्लूइड. alveoli get filled by fluid. आणि जेव्हा alveolar fluid न filled केलं जातं तर तेव्हा it will be leads to the severe problems. अशा वेळेस काय होईल, responsible for severe problems. मग for example see, these are the alveoli. हे काय आहेत, अल्व्हिओला आहेत. बट इन्फ्लेमेशन झाल्यानंतर, इन्फेक्शन झाल्यानंतर हेच अल्व्हिओला तुम्हाला या पद्धतीने दिसतील. इट विल बी फिल्ड विथ द फ्लूइड. सो अल्व्हिओला consists the fluid. See here. They filled by the fluid. When they filled by the fluid, then there will be starts of continuing or coming the sputum from your nose or with your cough. कफ मधून स्पुटम यायला सुरुवात होते. मग इथं कफ प्रोड्युसेस येलो और ग्रीनिश स्पुटम. Cough produces yellow or greenish sputum. ठीक आहे, तर येलो किंवा ग्रीनिश स्पुटम प्रोड्यूस व्हायला सुरुवात होईल. इवन ऑल्सो बिकॉज ऑफ aerosol or because of alveoli get filled by the
आर दी अल्व्हिओलाय आणि हे अल्व्हिओलाय फ्लूइड फिल्ड अल्व्हिओलाय. ठीक आहे. बिकॉज ऑफ फ्लूइड फिल्ड द ब्रीथलेसनेस विल बी देअर. इथे काय होईल? ब्रीथलेसनेस म्हणजे अनकम्फर्टेबल फॉर द ब्रीदिंग किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रीथ असं म्हटलं तरी चालेल. याच काळामध्ये चेस्ट पेन, जर डीप ब्रीथ घेतलं किंवा कोरोनामध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल, स्वतःचे पेस घ्यायचे असेल तर त्यामध्ये पण दिलेलं आहे की डीप ब्रीथ घ्या. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला त्रास होतोय की नाही ते पाहिलं जातं. त्रास होतो तर समजून जायचं कोरोना आहे. सिमिलरली मग इथं व्हेन यू गेट द डीप ब्रीथ then there will be chest pain. Because of deep breath काय होईल? chest pain ही या प्रकारची कंडिशन तिथं निर्माण होईल. जर सिव्हिअर कंडिशन असेल, हाऊ विल यू आयडेंटिफाय द सिव्हिअर कंडिशन? जर सिव्हिअर कंडिशन असेल तर युअर नेल, बोटाची नख, या व्यतिरिक्त युअर नेल्स अँड लिप्स टर्न्स ग्रे कलर. हे काय होतील? ग्रे कलर होते. समजून जायचं ग्रे म्हणजे इट इज अ ब्लूइश ग्रे. सॉरी, ऑलरेडी ग्रे आहेत ना, ग्रे टू ब्लूइश या पद्धतीचे कलर या ठिकाणी निर्माण होतील सिव्हिअर कंडिशन मध्ये. आणि काही स्पेसिफिक किंवा काही डिफरंट सिम्पटम्स पाहायला जातात. हेडॅक असेल, ठीक आहे, त्यानंतर टायर्डनेस असेल, याही प्रकारचं फिवर आहे, हेही कंडिशन तुम्हाला निमोनियामध्ये पाहायला भेटते. म्हणजे या व्यतिरिक्त असलेले काही स्पेसिफिक सिम्पटम्स आहेत. मसल ऍक्सेस आहे, ठीक आहे, या व्यतिरिक्त वॉमिटिंग असेल, हेडॅक, कफ, त्या प्रकारची कंडिशन इथे निर्माण केली जाते. सो दिस इज ऑल अबाउट द निमोनिया. त्यानंतर निमोनियाचे सिम्पटम्स झाल्यानंतर आपण पाहूया ट्रीटमेंट. सो निमोनिया कॅन बी ट्रीट विथ द हेल्प ऑफ इन्फेक्शन आहे तर शेवटी अँटीबायोटिकचा वापर आपण इथे करू शकतो. सो डिफरंट टाइप ऑफ अँटीबायोटिक यू कॅन यूज फॉर द पर्पज ऑफ ट्रीटमेंट. त्यामध्ये एक अँटीबायोटिक, कॉमन अँटीबायोटिक आहे, दॅट इज अँपिसिलिन. त्यानंतर आणखी एक अँटीबायोटिक आहे, दॅट इज बेन्झिल पेनिसिलिन. बेन्झिल पेनिसिलिन ही एक अँटीबायोटिक आपण या ठिकाणी वापरू शकतो. या व्यतिरिक्त क्लोरॅमफेनिकॉल ही एक अँटीबायोटिक आहे. क्लोरॅमफेनिकॉल कॉमनली त्याला कॉमन कोल्ड मध्ये वापरलं जातं क्लोरॅमफेनिकॉल. सो these are three types of antibiotics you can use. And for preventions now for pneumonia the vaccination is available. प्रिव्हेंशन पर्पजेससाठी वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. पण एवढंच एक प्रिव्हेंशन नाहीये. पण एक प्रिव्हेंशन मला तुम्हाला सांगायचं आहे. जे प्रिव्हेंशन्स कोरोना व्हायरससाठी करत आहात ना, यूज ऑफ मास्क म्हणजे ड्रॉपलेट आणि एरोसोल मेथड बॉडीमध्ये एंटर होतं ना, मास्क वापरा. दोज आर ए पेशंट, जे पेशंट असतील त्यांनी सुद्धा काय करायचं आहे, दे हॅव टू यूज द मास्क. ओके, एव्हरी टाइम यू हॅव टू वॉश द हँड्स. हँड वॉश हे रनिंग वॉटर आणि त्याचबरोबर विथ द हेल्प ऑफ सोप च्या सहाय्याने हँड वॉश करणे. सोप अल्कलाइन असतो आणि हायर अल्कलाइन कंडिशन मध्ये व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया जिवंत राहत नाही, दे विल बी इनएक्टिवेटेड. ठीक आहे. सो यू कॅन यूज दी सोप फॉर द पर्पज ऑफ हँड वॉशिंग. सो दीज आर सम प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर द पर्पज ऑफ द निमोनिया. सो या ठिकाणी बॅक्टेरियल डिसीज मध्ये हा सेकंड जो डिसीज आहे तो आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आणखी एक डिसीज आहे. आता काही डिसीजेस बोर्ड मध्ये दिलेले नाही किंवा बोर्डच्या सिलेबस मध्ये नाहीये, परंतु त्यावरती मे बी प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून ते डिसीज मी इन शॉर्ट घेतो. त्यामध्ये एक आहे डिसेंट्री, हा एक डिसीज.
खरं तर डिसेंट्री ही जी कंडिशन आहे ऑलरेडी abnormality in your stomach किंवा abnormality in your digestive tract dysentery will be formed. त्यावेळेस डिसेंट्री होते आणि ही जी डिसेंट्री आहे ही बॅक्टेरियल डिसऑर्डर आहे. इट इज बिकॉज ऑफ द बॅक्टेरिया दॅट इज शिजेला डिसेंटेरिकस. इट्स pathogen is शिजेला डिसेंटेरिकस. हा बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियामुळे या प्रकारचा डिसीज होतो. आता हाऊ दिस बॅक्टेरिया ट्रान्समिट ऑर कम्स इन युअर बॉडी. मग मोड ऑफ ट्रान्समिशन क्लिअर आहे. जर तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड असेल तर इट इज फ्रॉम transmission by feco-oral route. feco-oral route fecal matter कडून फूड मटेरियल मध्ये आणि फूड मटेरियल तुमच्या माउथ थ्रू तुमच्या बॉडी मध्ये एंटर होणार आहे. म्हणून feco-oral route हे याचं ट्रान्समिशन आहे. नाउ द सिम्पटम्स. मग आता वॉटरी फिकल मॅटर असं काही सिम्पटम यामध्ये नसतं. मग यामध्ये जो सिम्पटम आहे दॅट इज अन ॲब्डोमिनल पेन, कारण इन्फेक्शन तुमच्या इंटेस्टिनल रिजन किंवा स्टमक रिजन मध्ये झालेला आहे म्हणून ॲब्डोमिनल पेन या ठिकाणी निर्माण होतो. आणि कधी कधी देयर इज म्युकस ऑर ब्लड इन द स्टूल. mucus or blood in stool. म्हणजे फिकल मॅटर बरोबर म्युकस किंवा ब्लड हे तुमच्या बॉडीमध्ये एंटर होईल. दॅट इज द कंडिशन इन द डिसेंट्री. त्यानंतर पुढे जाऊया आपण नेक्स्ट डिसीज दॅट इज प्लेग. या डिसीज विषयी तुम्ही याच्या आधीही ऐकलेलं आहात पण या ठिकाणी आपल्याला खूप जास्त डेप्थ मध्ये याला बघायचं नाही. पॅथोजन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्लेग दॅट इज बॅक्टेरिया येर्सिनिया पेस्टिस. प्रश्न एवढंच विचारलाय प्लेग कोणामुळे होतो. पॅथोजन विच इज बॅक्टेरिया येर्सिनिया पेस्टिस. या बॅक्टेरियामुळे हा प्लेग हा डिसऑर्डर होतो. मग हा जो बॅक्टेरिया आहे हा आपल्या बॉडीमध्ये कसं एंटर होतो. मग इट युजेस द वेक्टर दॅट इज रॅट फ्ली. म्हणजे हा पॅरासाइट असेल आपल्याला. ठीक आहे. एक्सटर्नल पॅरासाइट दॅट इज रॅट फ्ली. रॅट फ्लीचं सायंटिफिक नेम हे ध्यानात ठेवा गरजेचं आहे. दॅट इज झिनॉप्सिला शोपिस. Synopsilla शोपिस. या रॅट फ्ली किंवा पॅरासाइट थ्रू हा आपल्या बॉडीमध्ये एंटर होतो विथ हेल्प ऑफ दिस. काय होतं यामध्ये. दी सिम्पटम्स आर तसे कॉमनली एक सिम्पटम यामध्ये पाहायला भेटतो दॅट इज हाय फीवर अँड हेडेक. हाय फीवर त्यानंतर हेडेक हे कॉमन सिम्पटम आहे. इन्फेक्शन पुढे गेला किंवा इन्फेक्शनची डेव्हलपमेंट मल्टिप्लिकेशन त्याच्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणामध्ये झालं तर विल बी लीड्स टू द एनलार्जमेंट ऑफ ॲक्झिलरी लिम्फ नोड. एनलार्जमेंट ऑफ ॲक्झिलरी लिम्फ नोड. मी लिम्फ नोडचं डिस्क्रिप्शन याच्यामध्ये तुम्हाला केलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये ॲक्झिलरी लिम्फ नोड जे आहे ते काय होईल एनलार्ज होईल. ही एक कंडिशन याच्यामध्ये पाहायला भेटेल. त्यानंतर एक शेवटचा डिसऑर्डर आहे दॅट इज डिप्थेरिया.
diphtheria, which is characterized by whooping cough. तुम्हाला एक डिसीजचं नाव माहित असेल, डिसीज नाही, वॅक्सिन डीपीटी. ठीक आहे, त्या डीपीटी मधलं हे एक आहे. सॉरी, डिप्थेरिया इज नॉट ए वुपिंग कफ. नाही, डिप्थेरिया इज नॉट ए वुपिंग कफ. वुपिंग कफ थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे, डिप्थेरिया it is because of the pathogen which is responsible, that is Corynebacterium diphtheriae. Corynebacterium diphtheria. This is an causative agent or the pathogen for this disease. How it will be transferred? तर डिप्थेरिया सिमिलर मेथड, म्हणजे ड्रॉपलेट, आपण त्याला कॉमन कोल्ड किंवा निमोनिया मध्ये बघितलं होतं. ट्रान्समिशन, इट्स ट्रान्समिशन बाय ड्रॉपलेट मेथड और एरोसोल कपिंग ड्रॉप्स जे आहेत ते एअर मध्ये असतील. ड्रॉपलेट्स मेथड और द एरोसोल और बिकॉज ऑफ विथ द हेल्प ऑफ सलाइवा. सलाइवा बिकॉज ऑफ द किसिंग किंवा अदर कंडिशन्स आहेत की ज्यामुळे हे ट्रान्सफर होऊ शकतं. ठीक आहे, तर हे झालं ट्रान्समिशन. व्हेन इट ट्रान्समिट, जेव्हा ते बॉडीमध्ये एंटर होईल तर इट विल बी लीड्स टू द सिम्पटम्स. मग डिफरंट टाइप ऑफ सिम्पटम्स याच्या बॉडीमध्ये पाहायला भेटतील. त्यामध्ये इट इज ऑल्सो कॅरेक्टराइज्ड बाय हाय ग्रेड फीवर. हाय ग्रेड फीवर यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. याच व्यतिरिक्त इट अफेक्ट्स द थ्रोट. इट अफेक्ट थ्रोट, ज्याच्यामुळे हा थ्रोट रिजन जो आहे तो एनलार्ज होतो बिकॉज ऑफ अफेक्ट टू दी थ्रोट. म्हणजे याच रिजन मध्ये असेल, नेक रिजन मध्ये असेल, जे लिम्फ नोड आहेत ते एनलार्ज होतात. सोलन लिम्फ नोड, नेक रिजन मध्ये प्रेझेंट असलेले जे काही लिम्फ नोड असेल तर ते काय होतील, एनलार्ज होतील. या व्यतिरिक्त इट ऑल्सो कॉजेस द सफोकेशन. causes the suffocation. So this type of symptoms are seen in the in the diphtheria. So these are all the bacterial disorder. यापैकी 3 डिसऑर्डर इन शॉर्ट आपण पाहिलेले आहेत आणि 2 जे डिसऑर्डर आहेत जे ओरडाच्याही सिलेबस मध्ये दिलेले आहे, त्यामुळे आपण डेप्थ मध्ये पाहिलेले आहेत. यांच्यावरती फक्त त्यांच्या पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स वरतीच प्रश्न विचारला जातो. तरी सुद्धा मी एक्सेस प्रमाणामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट योर चॅप्टर योर पॉइंट, दॅट इज अन कॉमन डिसीजेस विच आर बाय द बॅक्टेरिया. एक महत्त्वाचं होमवर्क तुमच्यासाठी आहे. आता उद्या संडे आहे आणि संडे असल्या कारण होमवर्क तुम्हाला सॉल्व्ह करायला काय हरकत नाही आहे. मग त्या होमवर्क मध्ये एक लास्ट लेक्चर आणि आत्ताचं हे दोन्ही लेक्चर तुम्हाला एकत्र करायचे. लिहून घ्या, नोंद करून घ्या. व्हॉट आर द क्रोमोसोमल डिसऑर्डर्स? क्वेश्चन 1, व्हॉट आर द क्रोमोसोमल डिसऑर्डर्स? एक्सप्लेन एनी वन ऑफ द क्रोमोसोमल डिसऑर्डर. जितके तुम्हाला क्रोमोसोमल डिसऑर्डर आहेत त्यापैकी एक तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, what is pathogenicity? What is pathogenicity? पुढे enlist the different pathogens. Enlist the different pathogens which are responsible for different bacterial disorders. Which are responsible for different bacterial disorder. आता इथे तुम्हाला जे एनलिस्ट करायचं त्यामध्ये बॅक्टेरिया म्हणजे ते पॅथोजन्स येतीलच, त्याच्या पुढे जो डिसीज असेल त्या डिसीजचं नावही तुम्हाला लिहायचं, किंवा आधी डिसीजचं नाव लिहा आणि पुढे पॅथोजनचं नाव लिहा. ठीक आहे, आजसाठी एवढंच. धन्यवाद.